युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव। मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी नांदगाव मतदारसंघातील गर्डर शॉप परिसरात मनमाडसह ग्रामीण भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी भूसंपादित होणार आहेत अशा गावातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून वर चर्चा करण्यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवाज बंगला नांदगाव इथं दुपारी बैठकीचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारंदे, उपविभागीय अधिकारी येवला बाळासाहेब गाडवे, तहसीलदार नांदगाव सुनील सैंदाणे, रेल्वेचे अधिकारी सिंग कातकाडे, मनोज मोकळ, महसूल विभागातील तलाठी, सर्कल, भूमी अभिलेख विभागातील अधिकारी तसेच शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घ्यावेत, शेतकऱ्यांना जास्तीचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ते तसेच मुलांच्या भविष्याचा विचार घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येऊन शेतकरी वर्गाला सहकार्य करावे असे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले। यावेळी मनमाड शहरातील गर्डर शॉप परिसरातील रहिवासी, दुकानदार तसेच शेतकरी बांधवांच्या समस्या समजून घेतल्या। यामध्ये अनेकांची अर्धी घरं किंवा फक्त दुकान, अर्धी जमीन जातात व उरलेली जागा काही उपयोगात येणार नसल्याचं निदर्शनास आणून दिले। यावर योग्य तोडगा काढण्याच्या सूचना आमदार साहेबांनी अधिकारी वर्गास केल्या आहेत। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा युवा अधिकारी फरांदादा, मनमाड शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, डॉक्टर संजय सांगळे, नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे, अंकुश तात्या कातकाडे, संजय आहेर, रहिवासी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.